रामकृष्ण हरी. गणपती बाप्पा मोरया. आज गणपतीचा 7वा दिवस आहे आणि या 7व्या दिवशी शुक्रवार आलेला आहे. आपल्याकडे सामान्यतः शुक्रवार हा देवीचा वार समजला जातो. आपण आपल्या एकादशी वारी यूट्यूब चॅनलच्या बाप्पाची दर वारानुसार खास महापूजा करत असतो. काल गुरुदेव दत्त विशेष महापूजा होती गुरुवार निमित्त. गणपती बाप्पा हा 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असल्याने आज आपण शुक्रवारी विशेष महापूजा करणार आहोत. तत्पूर्वी आपण एक रोज कथा जाणून घेत असतो. आज आपण गणपतीला एकदंत नाव का पडले ते जाणून घेणार आहोत. पुराणात सांगितल्याप्रमाणे थोडक्यात कथा अशी आहे की भगवान शंकर कैलासावरती आपल्या सर्व भक्तगणांना प्रभू श्री रामाची कथा सांगत असतात आणि त्या कथेमध्ये कुणाचाही व्यत्यय यायला नको म्हणून ते गणपतीला सांगतात की परवानगीशिवाय कुणालाही आत सोडू नको. मात्र कथा चालू असताना भगवान परशुराम हे शंकर महादेवाला भेटायला येतात, पण आदेशावरून गणपती बाप्पा त्यांना प्रवेशद्वारावरतीच रोखतात. तेव्हा परशुराम यांचा रागाचा पारा चढतो आणि त्या दोघात भयंकर युद्ध चालू होतं. तेव्हा भगवान परशुराम यांना माहीत नसतं की गणपती बाप्पा हे शंकर महादेवांचे पुत्र आहेत. बराच वेळ या दोघांमध्ये घनघोर असं युद्ध होतं. या युद्धाची आत कोणालाही कल्पना नसते. मात्र युद्धाच्या शेवटी भगवान परशुराम हे आपले परशु हत्यार गणपती बाप्पावर त्याचा वार करतात आणि त्यात गणपती बाप्पाच्या एका दातावरती जाऊन तो परशु लागल्यामुळे गणपती बाप्पाचा एक दात तुटतो. हे घडल्यानंतर मोठा आवाज झाल्याने सगळ्यांना आतमध्ये कळतं की काय झालं आहे ते. माता पार्वती आणि महादेव हे परशुरामांवरती नाराज होतात की त्यांनी रागाच्या भरात गणपतीला युद्धात असं हे केलं म्हणून. तर भगवान परशुराम त्यांची माफी मागतात की मला माहीत नव्हतं की श्री गणेश आपला पुत्र आहे आणि ते त्या दोघांची माफी मागतात. तसेच गणपती बाप्पाचीही माफी मागतात आणि एक दात तुटल्यामुळे गणपती बाप्पाला वरदान देतात की आजपासून तुम्ही एकदंत या नावाने ओळखले जाताल. गणपती बाप्पा मोरया. आपल्या शुक्रवारच्या महापूजेकडं आपण वळतोय आणि शुक्रवार विशेष महापूजेमध्ये आपण आज ऑर्किड फुलांचा हार खास गणपती बाप्पाला आणलेला आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच देवींच्या मंदिरांमध्ये आणि नवरात्र उत्सवांमध्ये ह्या ऑर्किड फुलाचा हार वेगवेगळ्या देवीच्या रूपांना हा घातला जातो. तर हे निळं आणि पांढरं फूल दिसतंय ते ऑर्किडचं फुल आहे. काल सांगितल्याप्रमाणे पाचलीचा पाला, त्यानंतर गुलाब, आज पहिल्यांदाच फुलं आणलेलं आहे आपण हार. त्यानंतर त्याच्यासोबतच जास्वंदाचं फूल देखील आपण गणपती बाप्पाला वाहिलेलं आहे. गणपती बाप्पाचं आवडतं फुल येते आणि या महापूजेनंतरनं हे सुंदर असं बाप्पाचं रूप वडवृक्षाच्या खाली स्वामी रूपात बसलेला हा बाप्पा आहे. एकादशी वारी यूट्यूब चॅनलचा अधिकृत हा गणपती बाप्पा आहे. याची पहिल्या दिवसापासून आपण महापूजेचे रोजचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती प्रसारित केलेले आहेत. कोणत्या वाराचं काय महत्त्व आहे आणि कोणता हार घातलेला आहे ते देखील सांगितलेले आहे आणि कोणते फुलं वरचे आहेत ते देखील सांगितलेले आहे. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या रूपात असल्याने स्वामींची मूर्ती देखील आपण बाजूला प्रस्थापित केलेली आहे आणि तिथंही आपण फुलांची आरास केलेली आहे. नैवेद्य देखील दाखवलेला आहे. त्यानंतरनं धूप लावल्यानंतरनं गणपती बाप्पाचं हे रूप आपण पाहू शकतो. आपल्या चॅनलवर आपण मंडळांचे गणपतीचे देखावे हा देखील विषय चालू केलेला आहे आजपासून आणि 2 मंडळांचे व्हिडिओ येऊन गेलेत. अजूनही पुण्यातील काही मंडळांचे व्हिडिओ येणार आहेत, तर ते सुद्धा पाहत राहा. घरबसल्या गणेशोत्सव अनुभवा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्हालाही काही माहिती सांगायची असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा आपला अधिकृत चॅनल आहे एकादशी वारी आणि त्याचा हा गणपती बाप्पा आहे. रोज स्वामी रूपातल्या बाप्पाचे दर्शन घेत चला. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. जय जय रामकृष्ण हरी.